फ्रेंड्स, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे आपला ब्लॉग करण्याचा 3रा दिवस आणि खूप खूप लोकांनी सबस्क्राईब केलं. थँक्यू तुम्ही मला सपोर्ट केल्याबद्दल. आणि आज आहे सेकंड सॅटर्डेला माझ्या मुलांना सुट्टी असते आणि आज मुलंच घरी आहेत म्हणून मिस्टर पण कामावर नाही गेलेत. मिस्टर पण घरी आहेत. तर आज आमचं डीमार्टला जाण्याचा प्लॅन आहे, कारण सामान थोडंसंच राहिलेलं आहे, त्यामुळे सुट्टी पण आहे, मुलांना पण वेळ आहे. तर आज डीमार्टला जाऊया. पण आता 10 वाजले तरी अजून कोणीही उठलेलं नव्हतं. आता जबरदस्ती त्यांना मी उठवलं आहे आणि पटापट आवरायला. गौरांग, गुड मॉर्निंग जीत. गौरांग, आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डे म्हटलं तर काहीतरी स्पेशल नाश्ता पाहिजे माझ्या मुलांना. तर आज मी बनवते पनीरचे पराठे. पारी बनवून घ्यायची. त्याच्यामध्ये जे आपण सारण बनवलं होतं ते सारण टाकायचं. कडा अशा व्यवस्थित बंद करायच्या. मग तुम्हाला हवा तसा शेप द्या, ट्रायंगल द्या, गोल करा. थोडंसं असं टॅप करून घ्यायचं म्हणजे सारण बाहेर येत नाही. आणि लाटून घ्यायचं. तवा ठेवलाय तोपर्यंत पनीरचा पराठा कशासोबत पण खाऊ शकता, सॉससोबत, चटणीसोबत किंवा शेजवानसोबत. त्याला तेल टाका, बटर टाका, तूप टाका, कशाही टाका. बटर टाकला तर खूप छान लागतो. बटरमध्ये थोडंसं मीठ असतं, थोडंसं तेल लागते. तेलाने पहिले शेकून घेते, नंतर त्यांना जेव्हा मी देते तेव्हा त्याच्यावर बटर लागतं. चीज असेल तर वरतून चीज टाकल्यावर अजून छान लागतं. गव्हांना तर खूप आवडतं चीज. सारखं चीज पण चांगलं नाही. हे बघा छान झालंय भाजून, बघू शकता. मस्त वेगळीच भाजून झालेलं आहे. तर आपण त्याला प्लेटमध्ये काढूया. आणि पहिला पराठा आपण पनीर पराठा रेडी. खाऊन बघ जीत कसं झालं. डीमार्टला जायला. तर आता आपण निघूया डीमार्टला जायला. गाडीची चाबी घेतली आहे, पर्स घेतली आहे, पिशव्या घेतल्या डीमार्टचं सामान भरण्यासाठी. आणि आता निघूया आणि आता पुढे भेटूया आपण डीमार्टला. आता मी निघाले डीमार्टला शॉपिंग करण्यासाठी माझ्या गाडीमध्ये. आता आपण आलोय डीमार्टला. आणि डीमार्टला आज व्हिडिओ नाही काढू देते. आज डीमार्टला खूप गर्दी आहे, सॅटर्डे म्हणून. डीमार्टला आलं तर पिझ्झा पण मिळते. मी डीमार्टमधून आली आहे. प्लस सामान, हे आपलं डीमार्टचं सामान आहे. ह्या 3 गोण्यांमध्ये अजून सामान आहे आपलं.
सामान घेण्यापेक्षा ते सामान अरेंज करणं जास्त मोठा टास्क आहे. सामान आणल्यानंतर ते ठेवा, ह्याच्यामध्ये ठेवा, फ्रीजरचं सामान फ्रीजमध्ये ठेवा. जीत आणि भक्ती माझ्या जावेची मुलगी आहे, आली आहे खेळायला. आणि बघा यांची कशी झोक्यावर मस्ती चालली आहे. वा 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 जीत वा. सॅटर्डे नाईट एन्जॉय करण्यासाठी. एक माकड कुठे आहे तुमचा मिसिंग? आणि दुसरी माकडीन छोटा माकड. तो माकड पण घरी. ठीक आहे, बाकी तिघांची कमी आहे. 5 पांडवांपैकी 2 आहेत, 3 बाकी आहे. वा 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 वा. बहीण कशी भावाची काळजी घेते बघा बघा. लिप बाम लावते. बरोबर आहे. तुम्ही पण काळजी घ्या. फायनली आज आम्ही जातो थोडा वेळ काढून बाहेर आगरी महोत्सवला. जे डोंबिवलीचे त्यांना माहिती आहे की आगरी महोत्सव चालू झालेला आहे, कालपासूनच चालू झाला आहे. तर आम्ही सगळी फॅमिली मिळून आज जातो आहे आगरी महोत्सवला, मुलांना घेऊन. तेवढंच थोडंसं चेंज त्यांना. तर आज आम्ही काय आगरी महोत्सवला मस्ती करतो, काय करतो. आता मी तर रेडी झाले, मुलं तर रेडी होत आहेत आणि बाकीचे पण रेडी होतीलच. आणि तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल की आम्ही आज काय मस्ती केली आहे त्या आगरी महोत्सवमध्ये. आगरी महोत्सवमध्ये आगरी पदार्थाचं खूप खूप व्हरायटी असते, स्टॉल असतात दागिन्यांचे, कपड्यांचे, सगळ्या प्रकारचे. पण आता माझा तर आहे मार्गशीर्ष. मुलंपैकी जीत खातं, गौरांग खात नाही नॉनव्हेज. तर बघूया मुलांना दुसरं काय खायला वेगवेगळं आवडतं. तिथं पाणी आहे भरपूर छान छान मुलांना खेळण्यासाठी. त्यामुळे आता जीत झालंय रेडी. हाय जीत, रेडी जाण्यासाठी? तर जीत तर रेडी झालेलं आहे. आता गौरंग पण रेडी होईल. मग आम्ही जाऊ आगरी महोत्सवाला मस्तपैकी मजा करायला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच.